नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे नायलॉन खमंग ढोकला। आज मी बनवत आहे नायलॉन खमंग ढोकला। एकदम मार्केटसारखा सॉफ्ट घरी कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण जेव्हा पण घरी बनवतो तर ते कडक बनतं, जाळीदार बनत नाही, टेक्स्चर नाही येत। ते सगळ्या गोष्टी कशा अवॉइड करायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। मी तुम्हाला परफेक्ट रेशो दाखवणार आहे नायलॉन खमंग ढोकला बनवायचा। ह्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ढोकला बनवणं खूप सोपं आहे, पण जे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा रेशो खूप महत्त्वाचा आहे, पाणी आणि बेसनचं। हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात प्रथम मी इथे एक पातेला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी लिंबूचा एक वाटी म्हणजे 1 चमचा रस घेतलेला आहे। इथे तुम्ही सायट्रिक ॲसिड पण टाकू शकता, माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी 1 चम्मच असा लिंबूचा रस टाकलेला आहे। 1 चम्मच साखर टाकलेला आहे, अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1.5 चमचे तेल टाकते। तेल टाकून मी ह्याला चांगलं ढवळून घेते। याची साखर जेव्हापर्यंत वितळत नाही तेव्हापर्यंत हे चांगलं ढवळून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 220 ग्रॅम असा चण्याचं पीठ घेतलेला आहे। चण्याचं पीठ मी ह्याला चांगलं चाळणीच्या सहाय्याने चाळून घेते। चण्याचं पीठ तुम्ही पण चाळूनच घ्या, कारण त्याच्यामध्ये गाठी गाठी राहिल्या नाही पाहिजे, म्हणून चण्याचं पीठ जेवढं होईल तेवढं तुम्ही चाळूनच घ्या। आता इथे मी चाळणी घेतलेलं आहे, 220 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलेलं आहे, ते चांगलं मी चाळून घेते। तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करून बघा। मी ह्याच्यामध्ये इनोचा वगैरे वापर नाही केलेला आहे, मी ह्याच्यामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केलेला आहे। तुम्ही पण ही पद्धत नक्कीच ट्राय करा, आपला ढोकला खायला खूपच छान लागेल। आता इथे माझं बेसन चण्याचं पीठ सगळं चाळून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, तुम्ही हे खमंग ढोकला बनवण्यासाठी पीठ एकदम बारीक असला पाहिजे, जसं आपण घरी दळतो चण्याच्या डाळीने तसा पीठ नको आपल्याला, एकदम पीठ एकदम बारीक पाहिजे, त्याच्याने आपले ढोकले खूपच मस्त होतात। आता हा ढोकलाचा टेक्स्चर म्हणजे मिश्रण मी सगळं मिक्स करून घेते। इकडे माझं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये खाण्याचा सोडा लगेच नाही टाकणार, जेव्हा मला हे ढोकला बनवायचा आहे तेव्हा त्याच्या 5 मिनिटं आधी मी खाण्याचा सोडा टाकून घेते। आता हे पीठ मी 10 मिनिटं असंच मुरत ठेवते। पीठ मुरेपर्यंत मी इथे स्टीमसाठी पाणी उकळून घेते। आता याच्यामध्ये 10 मिनिटं रेस्ट झालेला आहे, मी खायचा सोडा टाकलेला आहे। खायचा सोडा टाकून मी चांगलं त्याला ढवळून घेते आणि इकडे गॅसवरती मी पाणी उकळत ठेवते। इथे पाणी उकळेपर्यंत मी ह्याचे भांडे सेट करते। मी ह्याला ब्रशच्या साहाय्याने ह्याच्या भांड्यांना तेल लावून घेते, आपल्याला ज्याच्यात खमंग ढोकला बनवायचा आहे त्याच्यात। अशा प्रकारे मी ह्या 2 पातेल्यांना तेल लावून घेणार आहे। तेल लावून झालेलं आहे। आता मी ढोकल्याचं बॅटर मी ह्याच्यामध्ये टाकून देते। अशा प्रकारे मी ह्याला थोडंसं टॅप करते, कारण ह्याच्यामध्ये जे एअर असतं ना ते निघून जातं। आता दुसऱ्या भांड्याला पण मी तेल लावून घेते। तेल लावून असंच ढोकल्याचं बॅटर मी ह्याच्यामध्ये टाकते आणि परत त्याला थोडंसं टॅप करते। आता मी हे दोन्ही भांडे माझ्या स्टीमरमध्ये ठेवते, ढोकल्याच्या भांड्यामध्ये, आणि ह्याला 20 ते 25 मिनिटं ह्याची मस्त अशी वाफ काढून घेते। आणि मी ह्याच्यामध्ये हळद नाही टाकली, कारण हळद आणि सोडा दोन्ही एकत्र टाकलं की आपल्या ढोकळ्याला लालसारखा असा कलर येतो, म्हणून मी ह्याच्यामध्ये हळदीचा वापर नाही केलेला आहे। आता ह्याच्या 25 मिनिटं मी वाफून घेते या ढोकळ्याला। तुम्ही बघू शकता 25 मिनिटं झालेले आहेत। आता तुम्ही चेक करते, माझा पूर्ण नायलॉन खमंग एकदम पूर्णपणे शिजून गेलेला आहे, कच्चं काहीच राहिलेलं नाही। अशा प्रकारे मी तुम्हाला दुसरंही दाखवते, हे पण मस्त शिजून गेलेलं आहे। आता मी इथे नायलॉन खमंगच्या तडक्यासाठी फोडणी तयार करते। इथे गॅसवर मी पातेलं ठेवले, त्याच्यामध्ये राई टाकली, राई माझी तडतडली आहे। आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकले, हिरव्या मिरच्या टाकले, 6 ते 7 उभ्या चिरलेल्या, हे चांगलं मी ढवळून घेते। हे ढवळून झाल्यावरती मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते। पाणी टाकून झाल्यावरती मी ह्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकते। मीठ टाकल्यानंतर मी ह्याला एक अशी मस्त उकळी येऊन देते। उकळी आल्यानंतर हे थोडं मिश्रण असं थोडंसं थंड झाल्यानंतर मी हे सगळं जो माझा ढोकला आहे आधी मी त्याला कापून घेते। तुम्ही बघू शकता ढोकळा खूपच मस्त झाला, एकदम स्पॉन्जी आणि एकदम सॉफ्ट असा। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। पाण्याला उकळी आलेली आहे, थोडासा लिंबाचा रस पिळलेला आहे मी त्याच्यामध्ये। इथे मी ढोकला कट करून घेते। एकदम सुपर सॉफ्ट असा आपला ढोकला रेडी झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी इनोचा वगैरे काहीच वापर नाही केलेला आहे आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी हा ढोकला बनवलेला आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। इथे माझा ढोकला कट करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी मी ढोकला बनवलेला आहे। हा बघू शकता किती जाळीदार आपला ढोकला बनलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी जो म्हणजे जी फोडणी केली होती ती फोडणी मी ह्याच्या वरतून टाकणार आहे।
बघू शकता किती मस्त कलरही आलेला आहे. मी हळद न टाकता टेक्स्चरही खूपच छान आलेला आहे. ही फोडणी मी ह्याच्यावरती टाकून देते. ही फोडणी आपल्याला गरम गरम नाही टाकायची आहे, थोडंसं कोमट करून टाकायची आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं कढीपत्ता हे करते आणि थोडंसं मी खोबरं किसून याच्यावरती टाकते. तुम्ही बघू शकता आपला नायलॉन खमंग खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे. बघू शकता किती मस्त आपला ढोकळा रेडी झालेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.